निसर्गाचा नियम काय सांगतो की रात्री त्यांनी या वेळी जेवण केलं पाहिजे, त्याची झोप 8 तास पूर्ण झाली पाहिजे. तर या सगळ्या हे जे नियम आहेत याच्या विरुद्धच आपण सगळे काम करत असल्यामुळे मी डॉक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सचिन पाटील हे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आहेत. गेली 15 वर्ष झाले ते यामध्ये प्रॅक्टिस करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत खेळत हृदय कसं जपायचं हे सांगण्याची त्यांची शैली आहे. आणि आपल्याला रोजच्या जीवनशैलीत आपलं हृदय सांभाळून कसं कामकाज करायचं, कसं आनंदी जगायचं याबाबत डॉक्टर सचिन सर आपल्याला मार्गदर्शन करतात. थँक्यू. मला आपण सगळ्यांनी बोलायला बोलवलंय त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आमचे परममित्र संतोष पाटील साहेब आहेतच. आणि तर कसं आहे की हृदयविकार हा थोडा वाढत चाललेला आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींची थोडी माहिती पाहिजे, म्हणून आपण बोलूया. काही पॉइंट्स जे साहेबांनी सांगितले ते पण आपण घेऊ. तर मध्यंतरी हे व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. एक लग्न चालू असतं आणि त्या लग्नाच्या ह्याच्यातच तो माणूस नाचता नाचता कोसळतो, किंवा एका ह्याच्यामध्ये एक नवरी सुद्धा ती कोसळते आणि बघता बघता ते सगळं गडबड होतं. आता कालचीच गोष्ट आहे, स्मृती मंदानाचं लग्न सुद्धा पोस्टपोन करावं लागलं. का? कारण वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यामुळे आपण हे अशा गोष्टी कॉमन बघतो. बघता बघता लोक कोसळत आहेत आणि या मग आपल्याला सगळं टेन्शन येतं की अरे हे चाललंय काय आणि आपला पण कधीतरी नंबर लागणार का. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जरा चिंताग्रस्त होतो कधी कधी. ही पण एक मध्ये खूप फेमस झालेली गोष्ट होती की राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या स्पर्धकाचा दुर्दैवी मृत्यू, बरोबर. नंतर हा राजकुमार ऍक्टर आहे, अगेन सडन डेथ. जिम मधल्या डेथ्स, सिद्धार्थ मल्होत्रा. तर आजच्या घडीला जर आपण बघितलं सरासरी तर एका मिनिटाला 4 मृत्यू होत आहेत भारतामध्ये बिकॉज ऑफ हार्ट अटॅक. तर हे खूप कॉमन गोष्ट झाली आहे, घराघरात पोचली आहे, किंवा आपण गल्लीत पोचली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं भारतातला ट्रेंड तर हा अजून थोडा डिस्टर्बिंग आहे. कारण 50% मृत्यू जर आपण बघितले, 50% मृत्यू और 55% हार्ट अटॅक हे 50च्या खाली आहेत. जो 50च्या खालचा आहे तर तो तर अर्निंग मेंबर असतो, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे हे खूप इम्पेरेटिव्ह आहे. जर आपण अमेरिका किंवा युरोप मधलं बघितलं तर सरासरी हार्ट अटॅक येण्याचं वय हे 64 आहे, पण भारतामध्ये मात्र ते 50च्या आसपास आहे. आणि हा एक दुसरा डिस्टर्बिंग ट्रेंड आहे. कारण एखादा 65-70चा माणूस जातोय आणि एखादा 45-55चा जातोय, ह्यात खूप फरक आहे. कंप्लीट फॅमिली उद्ध्वस्त होते असं म्हणायला हरकत नाही. तर काही वेळेला मग आपण असं टेन्शन मध्ये येतो की एवढ्या तरुण लोकांना का होतोय हार्ट अटॅक, त्याची काय कारणं असू शकतात, बरोबर. तर आपण म्हणतो उत्क्रांती झाली, बरोबर, माकडाचा मानव झाला, पण त्याच्यात काय कारणं झाली. तर आम्ही म्हणतो की भारताचं जे आहे तर त्याला जीन्स म्हणजे इंडियन्स ॲज अ नेचर सफर्स बाय नेचर ॲज वेल ॲज नर्चर. म्हणजे काय आहे की जुने लोक जर आपण बघितले तर ते हंटिंग गॅदरर्स होते, बरोबर. जुन्या काळी माणूस काय करायचा, एकतर शेती करायचा किंवा शिकारी करायचा. त्यामुळे दिवसभर तो काबाड कष्ट करणार शेतात किंवा त्या जनावरांच्या मागे धावणार, पळणार आणि मग थोडं खाणार, बरोबर. त्यामुळे जीवनशैली वेगळी होती. आजच्या जगात काय झालंय की बऱ्यापैकी माणूस बसूनच आहे, बरोबर. खायला भरपूर आहे आणि 2 खाण्याचे प्रकार बदलले. डायटरी फायबर्स कमी झालेत, ॲनिमल फॅट्स वाढलेत आणि बसूनच आहे. त्यामुळे आता शेती नाही आणि शिकारी नाही, नुसतंच ऑफिसचं काम आहे. आणि त्याच्यामुळे जे आजार आहेत हे बदललेले आहेत. म्हणून भारतामध्ये जर आपण प्राचीन काळापासून बघितलं तर भारतामध्ये एकतर फ्लड्स यायचे, दुष्काळ असायचा, पूर यायचे, आणि म्हणून भारतीय जमात ही टिकून राहण्यासाठी जमलेली आहे. हे लक्षात घ्या, ती टिकून राहण्यासाठी बनलेली आहे. म्हणून आपण जर बघितले, आपण ना तर गोरे आहे, ना तर काळे आहे, ना तर मंगोलियन आहे. भारतीय वंश हा युनिक आहे आणि तो टिकून राहण्यासाठी जो आहे की कमी खाण्यात सुद्धा ही जात जगली पाहिजे. पण आता तेच डिसएडव्हान्टेज होत आहे, कारण आता आपण जास्त खातोय, आपल्या कामाच्या किंवा शैलीच्या नुसार जास्त खातोय आणि म्हणून सुद्धा हृदयविकार वाढायच लागलेले आहेत. लक्षात आलं का.
तर एक खूप छान स्टडी होती की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1,00,000 हार्ट अटॅकचा स्टडी केला गेला, की 1,00,000 हार्ट अटॅक लोकांना जे आलेले आहेत त्यांच्यात जर त्यांनी बघितलं तर मेजॉरिटी वेळेला आपल्याला माहिती आहे बाबा स्मोकिंग असलं म्हणजे तंबाखू, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज असलं की हार्ट अटॅक येतो, बरोबर. पण त्या स्टडीमध्ये काय बघितलं की 62% लोकांना हार्ट अटॅक जो आलाय त्यांना तर 20% लोकांना तर काहीच नव्हतं यातलं, किंवा अनदर 40% लोकांना एखाद रिस्क फॅक्टर होतं, नुसतंच काहीतरी ब्लड प्रेशर होतं, जरा कोलेस्ट्रॉल वाढलं होतं. म्हणजे 60% लोकांना जे आपल्याला वाटतंय त्या गोष्टी नाहीच आहेत, मग हार्ट अटॅक का आला, बरोबर. तर ह्याला आम्ही म्हणतो न्यूअर रिस्क फॅक्टर्स. न्यूअर रिस्क फॅक्टर्स मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे पहिला लठ्ठपणा. कारण आता काय झालंय म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न सुटला की या सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण झालाय की त्याचं काय करायचं, बरोबर. तर ही जी चरबी साठलेली असते पोटाच्या मध्ये, तर हीच जशी ही दिसते पण हीच नळ्यांमध्ये आहे, तीच नळ्यांमध्ये जमून जमून ते अडथळे निर्माण करणार आणि एका दिवशी ब्लॉकेज निर्माण करणार. मग तो मेंदूत असू शकतो किंवा हृदयात असू शकतो, बरोबर. तर हा एक प्रॉब्लेम आहे. तर एक रफ गणित काय धरावं की ज्याची ज्याची पॅन्ट 34च्या वरती आहे तो माझा प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट आहे. त्यामुळे घरी जाऊन जरा चेक करायचं आता किती आहे उद्या सकाळी. तर ज्याचं ज्याचं 34च्या वरती बसतंय त्याला रिस्क आहे, राईट. तर हा एक ग्राफ लक्षात ठेवू शकतात की माणूस सेम, पण जसं त्याचं वजन वाढणार तशी तशी त्याची हृदयविकाराची रिस्क वाढते, बरोबर. वजन वाढलं की रिस्क वाढली, इट इज दॅट प्रपोर्शन. त्यामुळे माणूस दिसायला कसा पाहिजे, समवेअर असा पाहिजे, बरोबर. त्याची शरीर यष्टी ही अशी पाहिजे, हा भाग कमी पाहिजे. आपला असतो कसा इकडं, आणि म्हणून प्रॉब्लेम आहे, बरोबर. आता हा याच्यात दोन अर्थ आहेत या फोटोमध्ये. एक की आपलं जेवण किंवा खाणं कसं पाहिजे, सगळ्यात जास्त ब्रेकफास्ट, थोडा लंच आणि रात्री एकदम कमी पाहिजे. पण होतंय काय, रिवर्स. 9चा थंब मारायचा आहे, बायोमेट्रिक करायची आहे, नाश्ता केला बोंबलत पळत पळत कस तरी उठायचं आणि पोचायचं ऑफिसला पहिला, बरोबर. 15 मिनिटं उशीर झाले तर अर्धा दिवसाचा पगार जाणार, मग त्यात जेवण पण गेलं. त्यामुळे सगळ्यात शेवटी माणूस काय म्हणतो घरी गेल्यावर, आणि आता काय काय ते सगळं, मग ताव मारायचा. आणि त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी चुकायला लागल्या आहेत, लक्षात घ्या. ह्या कळत नकळत पण या गोष्टी घडतायत, आपण पण त्यात असतोच, बरोबर. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम की हे लठ्ठपणा वाढत चाललाय, तर त्याला हे एक जबाबदार आहे, बरोबर. म्हणजे मोबाईलची बॅटरी फुल आहे तरी चार्जिंगला लावलेला आहे, तसं ते पोरगं काय बिचारा आहे जाडजूड तरी आई म्हणते खाच, बरोबर. तर लहान मुलांमध्ये जो लठ्ठपणा वाढलेला आहे हा येणारा एपिडेमिक आहे, लक्षात घ्या. की हल्ली 25-30ला सुद्धा आम्ही डायबिटीस बघतोय, ब्लड प्रेशर बघतोय, IT एम्प्लॉईज मध्ये आहे. तर त्याची ही सगळी कारणं आहे. प्रत्येक आईला वाटतं की आपलं पोरगं गुटगुटीतच पाहिजे, बरोबर. प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन अहो खातच नाही, खाऊन फुगा भजा झालाय त्याचा, खातच नाही हो, आणि किती खाऊ घालणार. तर हे मानसिकता बदलायला पाहिजे. 2-4 वर्षात लग्नानंतर जर वजन नाही वाढलं पोराचं तर लगेच काय जरा लग्न मानवलेलं दिसत नाही आहे, बरोबर. तर ह्या सगळे प्रश्न डोक्यात यायला लागतात. तर तसं नाही आहे, ही मानसिकताच बदलायला पाहिजे की वजन वाढलं की रिस्क वाढली. म्हणून एकदा परत हा डायग्राम ठेवतो, हा सगळ्यांनी डोक्यात फिट करा की वजन कमी तेवढं बरं, राईट. सो हा एक रिस्क फॅक्टर आहे. दुसरा आहे स्ट्रेस, की जे वाढते ताणतणाव आहे त्याच्यामुळे होणारे हृदयविकार आणि कॅन्सर, ह्या दोन्ही गोष्टीला हा जबाबदार आहे. देर इज वन अनदर स्टडी कॉल्ड एज इंटर हार्ट स्टडी, ज्याच्यामध्ये साधारणपणे एक 2,80,000 हार्ट अटॅकचा ज्यावेळेला अभ्यास केला तर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्मोकिंग नंतर चौथा रिस्क फॅक्टर होता स्ट्रेस. त्यातल्या कमीत कमी 60 ते 65 लोकांनी सांगितलं की होय मला प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या ताण आहे माझ्यावर. मग तो विविध असू शकतो, लक्षात आलं का. कोणाला घरचा आहे, कोणाला मित्रांचा आहे, कोणाला बॉसचा आहे, कोणाला कामाचा आहे, पण काही ना काही ताण आहेच. आणि 2, हार्ट अटॅक हे पुरुषांमध्ये जास्त कॉमन आहे, स्पेशली ॲटलिस्ट यंग एजमध्ये. कारण माणूस हा जो आहे किंवा पुरुष हा जो आहे थोडासा विभागलेला असतो, कारण त्याला कामाचं पण बघायचं आहे, बायकोची किरकिर बघायची आहे, पोरांचे बघायचे, आई वडिलांचं वेगळं असतंय. आता काय तू तर ताटाखालचा मांजरच झालायस, सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात बिचाराला, बरोबर. बॉस येऊन आपला तासच बसतो, घरी गेल्यावर पोरांचे डायपर बदलायचे असतात.
तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बिचारा तणावग्रस्त होऊन जातो की त्याला काहीच आधार नाही आहे. लक्षात घ्या. तर म्हणून एक 50-60 नंतर पुरुषांचे आणि स्त्रियांचे हार्ट अटॅक सेम असतात, पण यंगर एजमध्ये पुरुषांना जास्त असतात, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इट्स अ मेजर थिंग. त्यामुळे म्हणून ह्या ज्या यंग प्रत्येकालाच कसं आहे की आयुष्यात भरपूर पाहिजे, लवकर पाहिजे आणि पटापट पाहिजे. कसं होणार? लक्षात आलं का की आता हल्ली आपल्या वेळेला लहानपणी आम्ही पण सिरियल बघायचो, आता बंद केले, पण लहानपणी आपले सिरियल कसे असायचे? गोट्या, बटाट्याची चाळ, गरीब सिरियल आणि आपणही गरीब. आता सिरियल जर बघितल्या कशा असतात, सगळे चकाचक गाड्यांमधले महल, राईट, त्याच्या नावावर ते कानाचे साड्यांच्या स्टाईल निघतात, काय हे काय, ती बघून बघून बायको डोक्याला ताप करायला लागते. ते बघा कसं आहे. आणि तुम्ही स्टार बाजारमध्ये सुद्धा नेत नाही खरेदीला, बघा ते लक्ष्मीपुरी. त्या टेन्शन, ते बघा बाजूचे कसे आहेत, कारमध्ये जातात, आपण बघा कसं टू व्हीलरवर आहे. तर ह्या कळत नकळत या सगळ्या स्ट्रेसफुल गोष्टी आपल्याला बिल्डअप करत असतात. तर या सगळ्या गोष्टीतनं हे पण एक महत्वाचं कारण झालेलं आहे. नेक्स्ट इज इन्क्रीज स्क्रीन टाइम. हे संशोधनातनं क्लिअर कट सिद्ध झालेलं आहे की ज्याचा मोबाईल टाइम हा दिवसाला 2.5 तासापेक्षा जास्त आहे, त्या माणसाला ताणतणाव जास्त आहेत, तो जास्त चिडचिड आहे, त्याची झोप व्यवस्थित नाही आहे, त्याला ब्लड प्रेशर जास्त आहेत, परिणामी हार्ट अटॅक जास्त आहेत, आणि टू अ एक्सटेंट त्याच्यामुळे कॅन्सरची शक्यता सुद्धा वाढते. त्यामुळे 2.5 तासाच्या वरती जो मोबाईल बघतो दिवसभरात त्याला प्रॉब्लेम आहे. लक्षाला. तर माणूस आजच्या जगात हा असा बांधला गेलेला आहे, ते फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, त्याच्यामध्येच तो गुंतलेला असतो, दिवसभर त्याच्यातच असतो. की म्हणजे काही लोकांना मी बघितलंय, आमचे काही पेशंट असतात जे अस्वस्थ असतात, 15-20 मिनिटांनी जर का काय नोटिफिकेशन नाही आलं की ते अस्वस्थ होतात. किंवा जर एखादी फेसबुकवर पोस्ट केली आणि त्याला लाईक नाही मिळाले की अस्वस्थ व्हायला लागतात. काय मी काय जगात नाही, काय सडनली माझं काय महत्व कमी झालं का, कसं काय लोक लाईक देईना झालेत किंवा काय कमेंट येईना झालेत, दे बिकम अपसेट. लक्षात आलं का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो तणाव आहे तो कुठे ना कुठे बिल्डअप होतो. त्यामुळे जुन्या काळी कसं असायचं, आपण असे कुत्रे वगैरे दाराच्या बाहेर बघलेले बघायचो, बरोबर. आता माणसं आहेत चार्जिंग पोर्टला बांधलेले, कुठे गेले विमानतळावर वगैरे की पहिला चार्जिंग पोर्ट बघतात, बस स्टँड वगैरे कुठे चार्जिंग आहे काय, कारण मोबाईल ही अत्यावश्यक बनलेली आहे. अन्न वस्त्र निवारा नंतर मोबाईल. पण त्या मोबाईलमुळे किती त्रास होतोय हे हळू, म्हणजे वी आर फॉरगेटिंग इट, की आयुष्य सगळं हळूहळू त्या मोबाईलमध्ये जायला लागलंय. मला तर कधी कधी वाटतं की मांजरी बिंजरीचं आयुष्य सुद्धा खराब करतील, त्या मांजरांना सुद्धा सवय लागायला लागली आता. हा, पण बरेचदा रील्स बघतो ना, कुत्र्यांना मांजरींना पण आता रील बघायला लागली ते. सो इट हॅज बिकम दॅट ॲडिक्टिव्ह, अंडरस्टँड इट. आणि म्हणून कॉन्शियसली आपण तो इफर्ट केला पाहिजे की मोबाईल ॲडिक्शन कसं टाळायचं. तर हा सुद्धा रिस्क फॅक्टर आहे. आपल्याला इतकी सोपी गोष्ट वाटते, बरोबर. 2 इज फूड अँड पार्टी कल्चर. तुला परत राहायचं, मित्र आला बसूया, मित्र जाणार आहे बसूया, रिझल्ट चांगला लागला तरी बसूया, फेल झालो तरी बसूया, सगळंच अवघड झालंय. ती होय म्हणली तरी पोरं बसतात, ती नाही म्हणली तरी पण बसतात. बरोबर. म्हणजे माणूस असा शुक्रवारची वाट बघत असतो चातकासारखी, की शनिवारी सुट्टी आहे, आता फ्रायडे नाईट. त्यामुळे हा कल्चर पार्टी कल्चरच आहे. काही झालं की, आणि त्याच्यामुळे लेट नाईट जागरणं, बाहेरचं खाणं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आरोग्य बदलत आहे. अँड दॅट इज क्रिएटिंग अ प्रॉब्लेम. आम्ही आता म्हणतो, पहिला जुन्या काळी जे आहे ना, आपल्यात कुपोषित बालकं वगैरे असायची ना, नंदुरबार वगैरे, म्हणजे माल न्यूट्रिशन म्हणतो. आता वी आर सफरिंग फ्रॉम मॉल न्यूट्रिशन. म्हणजे डीवायपी मध्ये गेलं की मॉलमध्येच खायचंय. सॅटर्डे संडे म्हणजे बायकोला ऑफेन्स वाटतो, रविवार असून बाहेर घेऊन जात नाही म्हणजे काय. तर त्या मॉल न्यूट्रिशनमुळे सफर करतो, कारण त्या सगळा कचराच असतो. लक्षात घ्या, पिझ्झा, बर्गर वगैरे, त्याला काय म्हणतात, जंक फूड. जंक म्हणजे काय, कचरा. पण तो आपण आवडीने खातो, बरोबर. कुठल्याही तुम्ही मेजर रस्त्याला जा, खाऊ गल्ली आहेच तयार तिथं, आणि तिथं गर्दी पण तेवढीच आहे. आणि दॅट, हे सगळी कारण आहेत. म्हणजे आम्ही म्हणतो की पेशंट काय करतोय, समोसा बटाटे वडे खातो आणि मग आजारी पडतो. दवाखान्यात आला की मग त्याला नातेवाईक फळं वगैरे घेऊन येतात, मग तो बरा होतो
पण तोच नातेवाईक बाहेर जाऊन परत तीच बटाटे वडे खातो. त्यामुळे जीवनाचं चक्र चालू आहे आणि म्हणून आमचंही चक्र चालू आहे. तर सर्कॅडियन रिदम जे मगाशी हे म्हणाले की दॅट इज अनदर डिस्टर्बन्स, की पूर्ण प्राणी मात्रांमध्ये मनुष्य हा एकच प्राणी आहे जो सगळे नियम व्हायोलेट करतो. बरोबर, कोंबडा कधी उठणार फिक्स आहे, कोकिळ कधी गाणार सकाळी ते फिक्स आहे. बरोबर, मांजरी सुद्धा त्यांच्या त्यांच्या वेळेला झोपतात, त्यांच्या त्यांच्या वेळेला उठतात. पक्ष्यांचे आपण बघतो परदेशातनं आगमन झाले, परदेशात गेले, एवढं सगळं. कुठं ते अंडे घालणार कासव ते सुद्धा फिक्स आहे. माणूस एकच आहे जो कुठलाही नियम पाळत नाही. आणि हे जे हळूहळू बदलत चाललेलं आहे त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत. शेवटी सर्कॅडियन रिदम जे डिस्टर्ब झाला, कारण रात्री आपण ज्यावेळेला झोपतो अंधार पडतो त्यावेळेला मेलाटोनिन सिक्रेट होतं जे ब्रेनच्या कम्प्युटरला शांत करतं. बरोबर, त्याचा जो सीपीयू रनिंग असतो दिवसभर त्याला ते शांत करतं. त्यात रिपेअर वर्क होतं. मशीन जर 24 तास चालली तर ती रिपेअर कधी होणार? लक्षात आलं का? तसंच ते एक झोपेची गरज असते. तसंच सकाळी ज्या वेळेला होतं त्यावेळेला कॉर्टिसॉल सिक्रेट होतं की चालायचंय, पळायचंय, काम करायचंय, त्याच्यासाठी जे हॉर्मोन. पण तेच दिवस रात्र जर राहिले तर अवघड होणार आणि त्याच्यामुळे ती सिस्टीमला मग फरक पडतो. जसं गाडी आहे, तुम्ही कायम चालूच ठेवली इंजिन, तर ते इंजिन नक्कीच लवकर खराब होणार आहे. तर त्याला रेस्ट पण पाहिजे, त्याला रनिंग पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजेत. आणि हे जे नाईट शिफ्ट वर्क आहेत त्यामध्ये काय असतं, इन्क्रीज लाईट एक्सपोजर असतो, कारण रात्रभर दिवे चालू असतात. मग ते मोबाईलचे असू द्या, ऑफिसचे असू द्या किंवा कामाचे असू द्या. बरोबर, मग रात्र झाली, मग कंटाळा आला की माणूस बाहेर तर जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही, मग तो काय करतो, तो खात बसतो, मित्रांबरोबर काहीतरी खाणार. त्यामुळे हल्ली 24 तास रेस्टॉरंट चालतात आणि त्याला गव्हर्नमेंटचाही सपोर्ट आहे. 24 तास आस्थापना उघडे. बरोबर, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात आणि ह्याच्यामुळे जेनेटिक म्युटेशन्स तयार होतात. म्हणून आपण बघितलं तर आदल्या पिढीला एवढा डायबिटीस नव्हता, आदल्या पिढीला एवढे कॅन्सर नव्हते, मग ह्याच पिढीत एवढे का झाले किंवा पुढच्या पिढीत अजून वाढणार काय? तर गुणसूत्र सुद्धा बदलायला लागले. ह्या सगळ्या गोष्टींमुळे, लाईट, हे सगळे प्रदूषण आहेत, आवाज प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, या सगळ्या गोष्टींमुळे, खाण्याचे प्रकार, आपलं गुणसूत्रच बदलायला लागले. त्यामुळे आपण दरवेळेला बघतो की नेक्स्ट जनरेशन जी आहे ती जास्त ससेप्टेबल आहे. जुने लोक सगळे आघात वगैरे शारीरिक सहन करू शकायचे, आपण नाही सहन करू शकत. नुसता गाडीवरून पडला की 2 हाडं मोडतात. लक्षात का? सो दॅट इज बिकमिंग डिस्टर्बन्स. आणि हे डिस्टर्ब सर्कॅडियन रिदममुळे लोकांना ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, शुगर आणि इन्सुलिन इन्सफिशियन्सी या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. आणि म्हणून ज्यांचे जे दरवेळेला शिफ्ट चेंज होत राहते, रात्रीचंच काम आहे तर तो भाग वेगळा आहे, दिवसाचंच काम वेगळा आहे, तरी सुद्धा एक प्रेडिक्टेबिलिटी आहे त्याच्या लाईफमध्ये. पण 2 आठवडे दुपारची, 2 आठवडे रात्रीची, 2 आठवडे सकाळची, किंवा काही लोकांना तर आठवड्याला बदलतात. मग त्यावेळेला शरीरालाही कळत नाही मग करायचं काय कधी. जसं आपण जेवलो की जे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट व्हायला पाहिजे, मग अन्न पचन होणार. पण कधी खात बसलं तर शरीराला सुद्धा कळत नाही कधी पचन करायचं आणि कधी सिक्रेट करायचे, कधी रेस्ट घ्यायचे, कधी डायजेस्ट करायचे. आणि त्याच्यामुळे मग पचन होत नाही, मग कॉन्स्टिपेशन वाढतात, लठ्ठपणा वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी गुंतलेल्या आहेत. आणि म्हणून शिस्त किंवा डिसिप्लिनला खूप महत्व आहे. त्यामुळे यथाशक्ती ज्यांना या गोष्टी असतात त्यांनी त्याच्यात काहीतरी उपाय काढले पाहिजेत, की ॲडिक्वेट स्लीप, जे यथाशक्ती रेग्युलर स्लीप सायकल्स पाहिजेत. किंवा आता तरुण भारतमध्ये उभं राहून मी म्हणू शकत नाही जॉब बदला, पण ॲटलिस्ट ट्राय टू बिकम मोर रेग्युलर. तुमच्यात समन्वयाने महिन्याच्या शिफ्ट करू शकता, 15 ते 3 आठवड्याच्या शिफ्ट करू शकतात आणि एकमेकाला रेस्ट होईल. शेवटी याच्याने फायदा सगळ्यांचाच होणार आहे. तसं आहे. आता या सगळ्या धावपळींमध्ये, रात्रीच्या खाण्यात, जागण्यात, मग माणूस म्हणतो मला व्यायामाला वेळच नाहीये. डॉक्टर साहेब करायचं कधी व्यायाम? आणि हा नियमित व्यायामाचा अभाव हा प्रूव्हन रिस्क फॅक्टर आहे, की जो म्हणजे मिनिमम आम्ही म्हणतो 30 मिनिटं तरी ब्रिस्क चाललं पाहिजे. स्वतःसाठी माणसाने आयुष्यात 1 तास काढला पाहिजे. दिवसातला 1 तास हा स्वतःसाठी काढला पाहिजे. अर्धा तास फास्ट व्यायाम, मग स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, झुंबा काहीतरी केलं पाहिजे. 15-20 मिनिटं प्राणायाम करायला पाहिजे. 15-20 मिनिटं दीर्घ श्वसन आणि सगळे स्ट्रेचिंग करायला पाहिजे. असा 1 तास तरी काढला पाहिजे. आता तो कसा काढायचा हा प्रत्येकाच्या डिटर्मिनेशनचा आहे, कारण वाईट सवयी लगेच लागतात,
आणि चांगल्या सवयी लागायला फार वेळ लावतो किंवा त्या कन्सिस्टन्सी राहत नाही. पण हा एक रिस्क फॅक्टर आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा हा कोल्हापुरातला युनिक गैरसमज आहे. मी अर्धा तास योगा करतोय, मला काय होणार नाही. मी रोज काय 2-3 किलोमीटर चालतोय, मला काय होणार नाही. पण आपण ह्या गोष्टी बघितल्या आहेत. त्यामुळे व्यायाम करतोय म्हणून मी चेकअप करणार नाही किंवा व्यायाम करतोय म्हणून मला काय होणार नाही, ही गैरसमज आहे. 40 नंतर ऍटलिस्ट रेग्युलर हेल्थ चेकअप वर्षाला एकदा तरी झालं पाहिजे. दुसरा हा, याच्यावर मध्ये आपण एक लेख पण लिहिला होता की आर यू सिटिंग टू मच. जे ऑफिसमध्ये बसतात, कारण आता वर्क फ्रॉम होमचं कल्चर आहे किंवा दैनंदिन शेतकऱ्याला तर विचारायला तर बायको मिळणे अवघड झालंय. पण जे ऑफिसमध्ये आहे 8 तासापेक्षा जास्त बसतो, आम्ही म्हणतो जास्त, तर त्याची रिस्क ही एखाद्या स्मोकर एवढी आहे की स्मोकिंग केल्यावर जेवढा हृदयविकाराचा आणि कॅन्सरचा धोका असतो तेवढाच जर माणूस सतत दिवसभरात 8 तासापेक्षा जास्त बसूनच आहे तर तेवढीच रिस्क त्याला आहे. कारण आज आपण ऑफिसमध्ये बसतो, उठून गेल्यावर घरी टीव्ही समोर बसतो, त्याच्यानंतर झोपतो, परत उठून टेबलवर बसतो आणि खातो, परत ऑफिसमध्ये येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे इव्हन मधल्या प्रवासात सुद्धा गाडीवरच बसलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं की इफ यू आर सिटिंग 8 hours 40% इन्क्रीज इन द रिस्क ऑफ हार्ट डिसीज, कॅन्सर अँड डायबिटीस. हा अलार्मिंग रेशो आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे याच्यासाठी उपाय काढले पाहिजे. जसं आपण त्या लेखमध्ये सांगितलं होतं की बाबा 15 मिनिटांनी किंवा 20 मिनिटांनी एक ब्रेक घ्यायचा, एक चालून यायचं किंवा लिफ्टचा वापर नाही करायचा, पार्किंग थोडी दूर करायची, सहकार्याशी बोलताना हे जा रे फाईल देऊ नये म्हणण्यापेक्षा स्वतः जायचं. त्याच्याने तुमचं सहकार्यही वाढेल, कम्युनिकेशनही वाढेल, व्यायाम पण होईल. तर या छोट्या छोट्या गोष्टीचा आपण अवलंबन करू शकतो. किंवा ऍटलिस्ट स्विच टू स्मार्ट वॉच. आणि दिवसात 10,000 स्टेप्स तरी होत आहेत कशा ना कशा माध्यमाने, असं तरी ऍटलिस्ट एन्श्युअर करा की वेगळा वेळ नाही मिळत आहे, ओके ऍटलिस्ट मी हे तरी चालतो. कारण बसून राहिलं की ही एन्झाईम लेवल असतात ज्या ड्रॉप होतात आणि त्याच्यामुळे मग रिस्क वाढायला लागते. आणि म्हणून बसून राहिलं की सगळ्याच सिस्टमचे प्रॉब्लेम होतात. समजा प्रत्येकाला हल्ली असं वाटतं नाही व्यायाम, डाएट हे ते, तर तुमच्या आयुष्याची लेंथ सगळ्यात महत्वाचं काय डिटरमाइन करतं, बरोबर? तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुम्ही सोशली कनेक्टेड कसे आहात. व्यायामाला महत्व आहे, डाएटला महत्व आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुमचं आयुष्य किती वर्ष चालणार. म्हणून आपण बघतो लालकृष्ण अडवाणी 90 वर्ष, शरद पवार, अजित पवार कंटाळला, पक्ष बदलला, ते काय जाईना झालंय. तर ह्यांचे कारण सामाजिक जीवन, तुम्ही समाजात किती गुंतलेले आहात. एक लक्षात घ्या, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला सुख दुःख सगळं शेअर करायला महत्वाचं आहे. त्यामुळे 1 नंबरवर तुमच्या आयुष्याची लेंथ डिटरमाइन करते तुमचं सोशल इंटिग्रेशन कसं आहे. 2 नंबरवर आहे तुमचे फॅमिली रिलेशन्स कसे आहेत. मग बाकी स्मोकिंग घेता का, हे वॅक्सिन घेतली का, डाएट, एक्सरसाइज कुठं येतं, 7-8 नंबरला आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो ना, बऱ्याचदा बायको सारखं ओरडत आहे, काय बघून जाऊन मित्रांबरोबर बसताय कट्ट्यावर, तसं नाही. एक 20 ते 30 मिनिटं जर असेल तर तो एक त्याच्यासाठी व्यायामच आहे किंवा त्याच्यासाठी एक मानसिक थेरपी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या मित्रांच्या कट्ट्यावर काही गप्पा नसतात. बॉसनी किती सोललंय आपल्याला 8 तासात ते आपण तिथं विसरून जातो, त्यालाही 4 शिव्या घालतो आणि बसतो. लक्षात घ्या, फक्त त्याच्यामध्ये वडे समोसे नको, बरोबर? नाहीतर महावीर गार्डन मध्ये फिरायचं अर्धा तास आणि बाहेर येऊन लाईनीत सगळे डोसा वडा मेदू वडा सगळं असतंय, ते खायचं आणि घरला जायचं आणि डॉक्टर समोर बसायचं, साहेब वजनच कमी होत नाही, रोज जातोय, मग बाहेरचं कशाला खातोय. तर ह्या गोष्टी बदलल्या की गोष्टी बदलतील. तर इन्स्पायर्ड पिलर्स म्हणून इंटिग्रेटिव्ह अप्रोच. त्यामुळे माइंड, हेल्थ, बॉडी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. ह्यात जर आजच्या घडी जर आपण बघितलं तर या गोष्टी खूप महत्वाच्या झाल्या आहेत. तुमच्या हॅबिट्स कशा आहेत, इनर पीस कसा आहे, तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी कशा करताय, तर ह्या गोष्टीला पण खूप महत्व आहे. सगळंच गोळ्या आणि औषधावर होऊ शकत नाही. म्हणून हृदयविकार कोणाला होऊ शकतो हे कसं कळणार. असं काय क्रिस्टल बॉल तर नाही त्यातनं दिसणार त्याचा फोटो. तर बॉडी हेल्थ चेकअप हे करायला पाहिजे. दुसरं एक फॅड आहे, मला वाटतं त्याच्यावर पण आपण एक लिहिला होता की हे जे रुटीन हेल्थ चेकअपचं फॅड आलंय. आमच्या समोर असा पेशंट असा गट्टा टाकतो, डॉक्टर साहेब कम्प्लीट बॉडी चेकअप केलं तो 6 महिन्यापूर्वी, तरी पण अटॅक आला हो. कारण आता हे थायरोकेअर, लालपॅथ,
सगळ्यांची लाल चालली आहे सध्या. अख्खा सगळा बॉडी चेकअप करतात, पण त्यात मी एक सोपा प्रश्न विचारतो, हृदय चेक केलं? नाहीये. म्हणून अटॅक आला. त्यात ECG आहे? नाहीये. त्यात TMT आहे? नाहीये. मग येऊ शकतो. लक्षात घ्या. त्यामुळे जरी त्याला बॉडी चेकअप म्हटलं तरी ते इन अ वे बॉडी चेकअप नाहीये, कारण त्याच्यात महत्वाच्या या टेस्टच नसतात आणि म्हणून ते लक्षातच येत नाही की ह्या होऊ शकतात. त्यामुळे इन अ वे कुठं मार्केटिंगला बळी करायचंय हे पण आपल्याला महत्वाचं आहे. त्यामुळे ऍटलिस्ट जो 40च्या वरती आहे, 1 वर्षातनं किंवा 2 वर्षातनं एकदा तरी या गोष्टी करायला पाहिजेत, हृदयाच्या टेस्टिंग. कारण झाल्यावर तर सगळेच करणार आहेत, व्हायच्या आधी पण काहीतरी करायला पाहिजे. कारण त्याच्यानंतर सुद्धा एंजिओप्लास्टी होते, बायपास होते, पण ते सगळं रिपेअर वर्क आहे, डॅमेज झाल्यानंतरचा कंट्रोल आहे. होऊच नाही म्हणून पण करायला पाहिजे ना. गाडी सर्व्हिसिंगला टाकता पण बॉडी सर्व्हिसिंगला टाकत नाही. टाकायला पाहिजे, वर्षातनं एकदा तरी बघायला पाहिजे बाबा काय चाललंय, कुठं काय काय गडबड आहे, वेळीच रिपेअर करता येते. सो या छोट्या गोष्टी असतात पण महत्वाच्या असतात. त्यामुळे दुसरा एक कॉमन गैरसमज असतो की अचानक आला, तर अचानक हार्ट अटॅक येत नसतो. ही जी डिपॉझिशनची प्रक्रिया असते चरबीची, ही फार आधीपासून असते. ही वयाच्या 8व्या 10व्या वर्षी सुद्धा सुरू होते, डिपेंडिंग ऑन तुमचं किती लाईफस्टाईल खराब आहे. आणि मग एका दिवशी तिथं तडा जाते, गुठळी तयार होते आणि मार्ग बंद होतो. म्हणून हार्ट अटॅक हा अचानक येतो, पण ब्लॉकेजेस जे येतात ते अचानक येत नाहीत. आणि म्हणून आपल्याला या स्टेजला माणसाला ओळखता येऊ शकतं की तो इथं जायला नको म्हणून. त्यामुळे काही वेळेला आश्चर्य असतं, चालता फिरता होता 3 ब्लॉकेज निघाले, तेही शक्य आहे, लक्षात आलं. किंवा कालपर्यंत काही नव्हतं आणि अचानक अटॅक आला. हो, आम्ही म्हणतो वर्षभर आधी काही चेक केलं होतंस, TMT तरी केली होतीस? नाही केली होती, म्हणून झालं. सो देर आर वेज टू प्रिव्हेंट इट. त्यामुळे छोट्या 10 गोष्टी फक्त सांगेन की ज्या तुम्हाला टाळू शकतात. एक, दिवसभरात जसं म्हटलं 1 तास स्वतःसाठी काढला पाहिजे, ऍटलिस्ट 5 days a week. इफ यू आर ओबीस, लूज द वेट. बॉडी मास इंडेक्स हा 23 पेक्षा कमी पाहिजे. बॉडी मास इंडेक्स हा इंटरनेटवर अवेलेबल असलेला गोष्ट आहे, उंचीच्या प्रमाणातलं तुमचं वजन, सिंपल. त्यामुळे ते टाळलं पाहिजे. ईट फ्रेश फूड्स, त्यामुळे ताजं अन्न खावा आणि शक्यतो घरगुती अन्न खावा. हॉटेलमधलं नको, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नको. जेवढं तुम्ही प्रोसेस्ड फूड खाल, प्रोसेस्ड म्हणजे मेयोनीज, चीज, बर्गर्स, हे प्रोसेस्ड फूड आहेत. जेवढं तुम्ही ते खाल तेवढे कॅन्सर आणि हार्ट अटॅक वाढणार. जेवढं साधं खाल तेवढी ती रिस्क कमी, राईट. अवॉइड ॲनिमल फॅट्स अँड बेकरी प्रोडक्ट्स. इनफॅक्ट मी सुरुवातीला ज्यावेळेला कोल्हापूरला आलो 15 वर्षापूर्वी, जरा मला डाऊट होता याला कसं चालणार आपलं, इथं सगळं क्रीडा कल्चर आहे, सगळं आखाडे बिखाडे आहेत, काय चालणार की नाही. नंतर मी जरा फिरलो, त्यावेळेला वेळ असायचा, प्रत्येक गल्लीत एक बेकरी आहे. ते बघितल्यावर मग जरा निश्चिंत झालो, येस आपलं चालणार आहे इथं. सकाळी सकाळी पोराला सुद्धा जा रे पाव घेऊन ये. पोराच्या आमच्या वेळेला पोळ्या द्यायची आई, नाही खाल्लं की धपाटा असायचा. आता आई सुद्धा ब्रेडला जॅम लावून देते, जा बेटा खा, किंवा बिस्किट देते. सो बॅड कल्चर, लक्षात घ्या. आपल्या सोयीसाठी आपण त्यांचं आयुष्य खराब करतोय. देन अवॉइड सॉल्ट, ऍटलिस्ट वर्ण घेऊ नका मीठ. आणि सॉल्टी जे आपल्याला आवडतं चटपटीत, बरोबर, पापड, लोणचं, फरसाण, चिवडा, राजाभाऊची भेळ, त्या बंद करायला पाहिजेत. अन्नात जेवढं चवीसाठी पाहिजे तेवढंच घ्यायला पाहिजे. अवॉइड एक्सेस स्टिम्युलंट्स, कारण हे ऑफिस कल्चरमध्ये काही झालं की चहा, काही झालं की चहा किंवा कॉफी, हे स्टिम्युलंट्स आहेत जे परत आहे त्या हृदयाला किंवा याला पळायला लावतात, आहे ते ब्लड प्रेशर वाढवतात आणि मग प्रॉब्लेम होतो. डू नॉट स्मोक. तंबाखूजन्य पदार्थ, बरोबर, सगळेच. ब्लड प्रेशर नॉर्मल हे 130-80च्या खालीच आहे. माझं रुटीन असतं 150, काहीच होत नाही. 4 वर्ष झाले. होणार की राजा, थांब जरा. तसं आहे. त्यामुळे नॉर्मल बिर्मल काय नसते. नॉर्मली 120-80 आहे, पण 130-85 पर्यंत चालू शकतं. त्याच्यावर नको. त्याच्यावर जेवढं वाढणार तेवढी त्याची रिस्क वाढणार. कधी ना कधी ते त्याला गाठणार, कोण नंतर कोणी उशिरा. तसंच कोलेस्ट्रॉल सुद्धा. हे या व्हॅल्यूज मी टाकल्यात जस्ट आकडा माहित पाहिजे म्हणून. पण एक लक्षात घ्या, कोणाच्याही तोंडावर लिहिलेलं नाही याला डायबिटीस आहे, याला ब्लड प्रेशर आहे, याला कोलेस्ट्रॉल आहे.
आजच्या आजार हे तुम्ही चेक केल्याशिवाय कळत नाही. बीपी चेक केला तर कळणार आहे, लक्षणं नसतातच. म्हणून याला सायलेंट किलर म्हणतात. म्हणून ही कॉमन स्टोरी आहे. कालपर्यंत चांगला होतो, आम्ही जेवलो एकत्र आणि आज नाही आहे. हे कॉमन आहे, लक्षात घ्या, कारण त्याला लक्षणच नाही आहे. इट इज अ सायलेंट किलर. तुम्ही शोधलं तर सापडेल. हे देवासारखं आहे हो, शोधा तर सापडेल, नाही शोधलं तर तो तुम्हाला गाठेलच. सो इफ यू आर डायबेटिक तर ह्या गोष्टी, त्यामुळे या 10 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी महत्वाचं आहे. थोडंसं हेल्थकेअर बद्दल मला बोलायचं होतं की आयुष्यात या 3 गोष्टी महत्वाच्या असतात: स्पीड, कॉस्ट आणि क्वालिटी. आयुष्यात प्रत्येकाला सगळं मिळत नसतं, बरोबर. पाहिजे असते ऐश्वर्या, पण शेवटी गल्लीतल्याच माधुरीशी लग्न करावं लागतं. तसंच स्पीड, कॉस्ट आणि हेल्थकेअर मध्ये हे खूप आहे. तुम्हाला जर फास्ट सर्व्हिस पाहिजे आणि स्वस्त पण पाहिजे तर त्याची क्वालिटी थोडी पुअर असणार आहे. कारण तुम्हाला स्वस्त पण पाहिजे आहे आणि फास्ट पण पाहिजे तर क्वालिटीत मार खाणार. स्पीड जर पाहिजे, पटापट पण पाहिजे, A1 क्वालिटी पाहिजे, मग त्याचा कॉस्ट ही वाढणारच आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, हे लक्षात घ्या. तसंच तुम्हाला क्वालिटी पण पाहिजे आणि स्वस्त पण पाहिजे तर ती स्लो आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल टिपिकल एक्झाम्पल आहे. कॅन्सर झाल्यावर 2 वर्षांनी ऑपरेशनचा नंबर लागतो, तोपर्यंत पेशंट दुसऱ्या जन्माची तयारी करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला पाहिजे, समजा स्पीड पण पाहिजे, स्वस्त पण पाहिजे, CPR मध्ये जायला पाहिजे, थोडंसं इकडे कॉम्प्रोमाइज होतं. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला 2च सिलेक्ट करायचे आहेत. कुठल्या करायच्या आहेत हे कॉन्शियसली सिलेक्ट करायला पाहिजे. त्याचा साईड इफेक्ट सुद्धा आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे, जसं म्हटलं. अदरवाईज देर इज ऑलवेज अ समवन हु इज विलिंग टू डू इट ॲट चिपर. तुम्हाला वाटतंय हो तुम्हाला ही हेल्थकेअर मिळते, पण ऍक्च्युली मिळतच ते ही. तुमच्या पाठीमागं काय आपल्याला काय माहिती. तर ह्याबाबत थोडं जागरूक राहणं पण गरजेचं आहे. आम्ही काय म्हणतो, जनरली 8 तास हे कामाचे, पण आज ते 8 ते 10 झालेत भारतामध्ये, तरी 8 ते 10 पर्यंत झालेत. तर 8 तास झोपायला पाहिजे. हा झाला जसं बीपी 120-80 पाहिजे. इट्स नॉट अ सॅक्रोसॅन्क्टस फिगर. साधारणपणे शरीराला 6 तास झोप ही ॲडिक्वेट आहे. काही लोकांना 5.5 सुद्धा असते. 6 ते 7 तास इज अ गुड आहे, प्रोव्हाइडेड त्याची क्वालिटी चांगली आहे. लक्षात आलं का? ती क्वालिटी म्हणजे काय आहे की त्यात लाईट डिस्टर्बन्स नाही आहे, आवाजाचे डिस्टर्बन्स नाही आहे आणि तुम्ही साऊंड स्लीप घेताय. जर एखाद्याला 6 तासच झोपायला मिळतंय तर त्यांनी दिवसभरात 1-2 ब्रेक घ्यावे 15-15 मिनिटाचे, ज्याच्यामध्ये फक्त स्वस्थ करावं मन, की जी सिस्टीम कॉन्स्टंट रनिंग आहे त्याला थोडासा ब्रेक द्या. मग तुम्ही ध्यान करू शकता, मेडिटेशन करू शकता, ओमकार जप करू शकता, तुम्ही काही करू शकता. आजकाल त्याच्यात पण आपल्याला मल्टिपल चॉईसेस आहेत, बरोबर. सद्गुरूंचं आहे, श्रीश्रींचं आहे, हार्टफुलनेस आहे, माइंडफुलनेस आहे, सगळंच आहे. पण प्रत्येक गोष्ट काम करते असं नाहीये की ती काम नाही करत. त्यामुळे आपल्याला ज्याच्यावर विश्वास आहे, तुम्ही नामस्मरण करू शकता, पण हे जे 15 मिनिटाचे 2 ब्रेक आहेत दिवसभरातले, इवन दॅट विल हेल्प यू. 2 सकाळी मी जसं म्हटलं अर्धा तास तुम्ही व्यायामासाठी ठेवा, पण 15 मिनिटं हे दीर्घ श्वसन किंवा ओमकार जप किंवा अनुलोम विलोम साठी ठेवा. ह्याच्याने काय होते, कॉन्शियसली तुम्ही तुमची पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करत असता, जी तुमच्या प्रिझर्वेशनसाठी लागते. लक्षात घ्या की माणसात 2 सिस्टीम असतात. एक असते सिम्पॅथेटिक सिस्टीम, म्हणजे वाघ आला तर तुम्ही पळून जाणार आहे किंवा त्या वाघाशी लढणार आहे. आणि दोन्ही गोष्टीसाठी तुमचं रक्त सळसळतं पाहिजे, ताकद वाढली पाहिजे, रग वाढली पाहिजे. पण आजच्या जगात वाघ समोर नाही आहे, त्या वाघाच्या रूपात तुमचा बॉस आहे किंवा बायको आहे किंवा समोरचं काम आहे. पण रिस्पॉन्स तोच आहे शरीराचा. लक्षात आलं का? रिस्पॉन्स तोच आहे. तो तुम्ही कायम जर ऑन ठेवला तर शरीर आणि सिस्टीम खराब होणार. तर कॉन्शियसली 1-2 वेळेला ब्रेक घेऊन, त्याला मग काही लोक पॉवर नॅप म्हणतात, पॉवर ब्रेक म्हणतात, काही म्हणतात, यू टेक इट द नेम इट. त्यामुळे तसं काहीतरी करायला पाहिजे. ज्यांना ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच लोकांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असतो, म्हणजे घोरतात, तर स्लीप स्टडी करून घ्यायची आणि त्यात बघायचं. जर लागलं तर एक कॉमन कारण असतात, वजन असतं, अल्कोहोल असतं किंवा इथलं वाढलेलं मांस असतं, तर ते करेक्टेबल गोष्टी आहेत. त्याच्याने तुमची झोपेची क्वालिटी वाढणार आणि परिणामी तुमची पूर्ण शरीराची, जसं मी म्हटलं, झोप ही झोप नाही आहे, ते रिपेअर वर्क आहे शरीराचं. आणि रिपेअरिंगला जर वेळ नाही दिला तर ती मशीन लवकर खराब होणारच, बरोबर. सो 6 इज ऍक्सेप्टेबल स्टँडर्ड इन टुडेज वर्ल्ड. जुन्या काळी 8च होतं. आम्ही म्हणतो की जगाची दिशाच बदलते, तर त्यावेळेला तुम्हाला फक्त निवडायचं असतं. यू हॅव नो चॉईस.
की अति खराबपेक्षा कमी खराब काय आणि कमी खराबपेक्षा मिनिमल खराब काय. म्हणून मी म्हटलं की शेवटी घरगुती अन्न सगळ्यात बेस्ट हॉटेलपेक्षा, कारण त्याच्यात कलर आहे, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहे, त्याच्यात कधी कधी शिळं सुद्धा आहे. तर ते प्रॉब्लेम आहे. आणि जेवढं प्रोसेस्ड फूड तेवढा प्रॉब्लेम, बरोबर. हे जे सगळे सॉसेस असतात, हे जे सगळे असतात, आता आपण सबवे मध्ये गेलो तर 15 प्रकारचे सॉस आहे. तो विचारतो साहेब कुठलं टाकू, लक्षात आलं का. तर हे सगळे प्युअर केमिकल्स आहेत. दॅट शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. 2 फॅन्सी न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, हेल्थ सप्लिमेंट्स, ह्याची तशी काही शरीराला गरज नसते. एक लक्षात घ्या, त्याची गरज नसते. पण शेवटी मार्केटिंग आहे, दुनिया हा भांडवलशाहीवर चालतं आणि त्याच्यामुळे आपण त्याला बळी पडायचं नसतं. त्यामुळे म्हणून सिलेक्ट युअर केअरफुली. शेवटी आता भाजीतच आहे, त्यातल्या त्यात तुम्ही काय करू शकता हे बघायचं. मग ओळखीचं असेल त्याच्याकडून किंवा काय रिलायबल सोर्सेसकडून. पण यथाशक्ती जेवणाच्या वेळा लिमिटेड ठेवा, तुम्हाला लागतं तेवढंच खावा, लक्षात आलं का. हाय कॅलरी खाऊ नका आणि प्रोसेस्ड फूड घेऊ नका. एवढं जरी पाळलं तरी बरंचसं कव्हर होईल. शेवटी सगळं शक्यच नाही, आज सगळंच केमिकल आहे. तुम्ही पिताय त्या पाण्यात सुद्धा प्रदूषण आहे आणि तुम्ही घेताय त्यात सुद्धा आहे. प्राचीन काळातला नियम आहे, म्हणजे प्रगती आणि शांतता ही एकत्र येत नाही. पीस अँड प्रोग्रेस कॅनॉट स्टे टुगेदर. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला गावाकडे चला ही उक्ती करायला लागेल. पण गावाकडे जाऊन आपण राहू शकतो का. तिथं प्रदूषण नाहीये, तिथं ध्वनी प्रदूषण पण नाहीये, प्रकाश प्रदूषण नाहीये, एअर पोल्युशन नाहीये, पण इन्कम पण नाहीये. त्यामुळे म्हणून आपण जात नाहीये. त्यामुळे आयुष्य वाढवायचं असेल तर तेच करायला पाहिजे, लक्षात आलं का. पण नाही वाढवू शकत. सो वी हॅव टू ऍक्सेप्ट द ट्रेड ऑफ, की आयुष्यात काय हवंय. मग तुम्ही ठरवू शकता एक लिमिट, मी 50 नंतर रिटायर व्हा, मी 55 नंतर करणार. आणि म्हणून हे जे जॅपनीज कन्सेप्ट आहेत आयकिगाई आणि हे फक्त हायफाय, हे सगळं आपल्याकडे आहेच. थोडक्यात काय, थोडंसं स्वीकारलं, ओके, थोडा प्रगती नाही होणार. असा माझा अनुभव आहे डॉक्टरांच्या बाबतीत तरी, की जे लोक दिवस रात्र मरतात किंवा दिवस रात्र काम करतात आणि 8 तास काम केलं, त्याच्यातला फरक इन्कमचा फक्त 15% असतो. त्यामुळे जर ते मी 15% सोडायला तयार आहे तर माझं आयुष्य सुखी आहे. मला ती धावपळ नाही, त्या 2 पेशंटसाठी मला रात्रभर जायची गरज नाही, 10 हॉस्पिटलमध्ये फिरायची पण गरज नाही. पण सोडायला पाहिजे. लाईफमध्ये एव्हरीथिंग कम्स ॲट अ कॉस्ट. त्यामुळे पीस, प्रोग्रेस दोन्ही एकत्र नाही जाणार. यू हॅव टू सिलेक्ट वन. जसं मी म्हटलं, या 3 पैकी तुम्हाला 2च मिळणार आहे, 1 सोडावं लागणार आहे. कारण प्रॉब्लेम हा भारतीय बनावटीमध्ये आहे. म्हणजे जे शाकाहारी आहेत त्याच्यात पण तेलाचं प्रमाण प्रचंड आहे. खूप फ्राईड खातो आपण, लक्षात आलं का. खूप शिजवलेलं अन्न खातो किंवा तळलेलं अन्न खातो आणि त्याच्यामुळे व्हेज आहे तेवढंच वाईट आहे. हा गणित सगळं कॅलरी आणि त्या प्रकाराचं आहे. त्यामुळे व्हेज नॉनव्हेज मध्ये असं नाही की कोंबडीत प्रॉब्लेम नाही हो, बनवण्यात प्रॉब्लेम आहे. तुम्ही चिकन 65 केला, मटन लोणचं केलं की झाला बल्ल्या. फिश फ्राय, मग त्याच्यावर फिश फ्राय, त्याच्यावर मसाला, बोंबललं सगळं. त्यामुळे तसंच व्हेजचंही आहे. त्यामुळे व्हेज नॉनव्हेज हा प्रेफरन्स आहे. पण तुम्ही कसं खाता, म्हणजे एक आता किती वेळ आहे मला माहित नाही, पण याच्यात कसं असतं माहितीये का, प्रत्येक प्राणी मात्रा सिलेक्ट करत असतो. गायला कोणी सांगतं का तुला हे खायचं नाहीये, तुम्ही समोर काही आणा, प्राणी जे त्याचं अन्न आहे तेच खातो. मनुष्य हा एकच प्राणी जो नियम पाळत नाही आणि म्हणून तो सफर होतो, लक्षात आलं का. वाघासमोर तुम्ही गवत टाकलं तो खाणार नाही, गायीसमोर टाकलं तीच खाणार आहे. तसंच आपलं अन्न हे आपण चूज करत असतो. तसंच सेम वे तुम्हाला तुमचं कसं कळेल मग माझं अन्न काय आहे. जे तुम्ही नैसर्गिक स्थितीत खाऊ शकता विदाउट अल्टरेशन, हे तुमचं अन्न आहे, लक्षात आलं का. वाघ खातो का तंदूर फ्राय, हे जरा मसाला मार की मग खातो हरण, तो नाही खात. जे नॅचरल आहे ते तसंच तुम्ही आहे. इफ यू हॅव टू फुल युअर सेन्सेस, ॲटलिस्ट 2 सेन्सेस, तुम्हाला स्वतःच्या शरीराला मूर्ख बनवायचं आहे, 2 सेन्सेस, तरच तुम्ही ते अन्न खाऊ शकता जे तुमचं नाही आहे. उदाहरणार्थ माझ्यासाठी, मी व्हेजिटेरियन आहे, चिकन जर खायचं आहे एखाद्याला तर त्याला मस्तपैकी मॅरिनेट करायला पाहिजे, कलर बिलर लावून सजवायला पाहिजे आणि त्याची टेस्ट पण बदलायला पाहिजे. एखादी कोंबडी कापली आणि तुम्ही खाऊ शकता का, जर नाही खाऊ शकत तर ते तुमच्यासाठी नाही आहे. कारण मी चवीला पण माझ्या ब्रेनला फुल करतोय, माझ्या व्हिजनला पण फुल करतोय, याचा अर्थ ते माझं अन्न नाही.
पण मी फळं खाऊ शकतो का? खाऊ शकतो. मी पालेभाजी कच्ची खाऊ शकतो का? मी खाऊ शकतो. याचा अर्थ माझ्यासाठी ते बेस्ट आहे. लक्षात आलं का? दॅट इज कॉल्ड ॲज नेचर्स फूड. बाकी त्याच्यावर दिवसभर डिबेट होऊ शकते. आतड्याची लेंथ किती आहे, मग व्हेजिटेरियन आहे का, आधी शिकारीच करायचे, मग हे शेतीनंतर आलं, तसं नाही. इट इज मोर कॉम्प्लेक्स सब्जेक्ट दॅन व्हॉट वी थिंक. त्याला मग थोडं आध्यात्मिक जावं लागतं. थोडक्यात काय आहे की कोविड इटसेल्फ वॉज थ्रॉम्बोजेनिक. म्हणजे कोविडमध्ये गुठळ्याहून सुद्धा लोक मेले. मग ते हृदयात झाल्या, फुफ्फुसात झाल्या, हातापायात झाल्या. आणि त्याच्यामुळे लस काय असते त्याचं एक सूक्ष्म रूप असते. 2 लसी जनतेने घेतल्या. कुठलंही औषध मी जर 100 लोकांना दिलं, त्यातले 2 लोक असतील ज्याला ते सूट नाही होणार आहे. त्यातनं 10 लोक आहेत ज्याला त्याला काही फरकच पडलेला नाही, आणि 80-85 ज्यांना त्याचा फायदा झाला. बरोबर आहे, हा नेचरचा नियम आहे. तसंच कोविड व्हॅक्सिनचंही आहे. 100 लोकांना दिली, एखाद्याला साईड इफेक्ट होणारच आहे, पण बाकीच्यांना 85-90ला फरक पण पडलेला, प्रोटेक्शन पण होतं, ते दाबलं गेलं. लक्षात आलं का? 2 अँटीबॉडी मेमरी ही साधारणपणे 3 वर्ष चालते. त्यामुळे 2022ला ज्यांनी लसा घेतल्या आहेत, आता त्यांच्यासाठी पण तो विषय संपलाय. जोपर्यंत तुम्ही नवीन लस घेत नाही, त्याला बूस्टर डोस म्हणतो. जसं आम्हाला HBsAg किंवा हे जे आहे लस ही दर 3 वर्षांनी घ्यावी लागते, कारण कुठल्या तरी ऑपरेशन करताना ज्या त्या पेशंटचं ब्लड आम्हाला लागतं आणि ते होऊ शकतं. त्यामुळे कोविड व्हॅक्सिन हा आता बऱ्यापैकी संपलेला विषय आहे. एक 5-6 वर्षापूर्वी ॲपल सिडार व्हिनेगर होतं, मग नंतर काढे आले, म्हणजे फार भगेंद्र होईपर्यंत काढे घेतले कोविडमध्ये लोकांनी. नंतर मग आता मॅग्नेशियम आलं मागच्या वर्षी. आता हे प्रोटीन सप्लिमेंट्स जे आहेत हे असे बदलत राहतात. इट जस्ट अ फॅशन आहे ती. त्यामुळे आपण जर ॲडिक्वेट प्रोटीन स्वतः घेत असतो, तो व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन असो, इट डझंट मॅटर. व्हेज लोकांना प्रोटीन मिळत नाही हे मिसकन्सेप्शन. लक्षात घ्या, हे मिसकन्सेप्शन आहे की येस थेरॉटिकली समजा चिकन आहे किंवा मटन आहे, त्यात सगळ्या गोष्टी आहे, कारण तुम्ही रेडीमेड प्रॉडक्टच घेतले हो. लक्षात आलं का? तुम्ही डायरेक्ट सजवलेला फ्लॅटच घेतलाय ना. कुठलंही व्हेज प्रोटीन कम्प्लीट नाही आहे, त्यात कुठं ना कुठं डेफिशियन्सी आहे. पण कॉम्बिनेशन केलं तर ते परफेक्ट आहे. त्यामुळे नुसता तुम्ही भातच खात राहिले तर तुम्हाला डेफिशियन्सी होणार, पण भात आणि डाळ खाल्ला कुठल्याही प्रोटीनची डेफिशियन्सी होणार नाही. त्याच्यासोबत जर कडधान्य खाल्ली, कुठल्याही प्रोटीन तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाहीत, कारण ह्याला आपण म्हणतो पूरक अन्न, जे एकमेकाला पूरक आहे. देन देर इज नो नीड फॉर हायफाय प्रोटीन्स. 2 हे सप्लिमेंट प्रॉब्लेम काय आहे या सप्लिमेंटचा? ते प्रोसेस्ड फूड आहे. ते प्रोसेस करताना ते टिकलं पाहिजे म्हणून प्रिझर्वेटिव्ह आहे, ते दिसलं चांगलं पाहिजे म्हणून प्रिझर्वेटिव्ह आहे, त्याचे गोळे नाही झाले पाहिजे म्हणून अँटी केकिंग एजंट आहेत. लक्षात का? तर ह्या सगळ्या त्याची स्मेल आली नाही पाहिजे म्हणून आहेत, आणि त्या प्रिझर्वेटिव्हमुळे तुमचा जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो आणि कॅन्सर होऊ शकतो रादर दॅन त्या प्रोटीनचा फायदा. हे प्रॉब्लेम किंवा हे धोके कोणी लक्षात घेत नाही. लक्षात घ्या, कारण ते कंपनीलाही सांगायचे नसतात. 2 त्या जिम ट्रेनरला पण त्याचा कट असतो, त्याला रेफरन्स असतं, त्यातनं त्याचं इन्कम असतं. सो प्रत्येक हे भांडवलशाही आहे. लक्षात घ्या, प्रत्येक माणूस स्वार्थी आहे आजच्या जगात. आम्ही आता कसं आहे, रोज 200 लोकांना भेटतो, त्यामुळे ते तेंडुलकरला कसं टप्पा पडायच्या आधी माहित असते याची लाईन लेंथ काय आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आमचं त्याचं स्कॅनिंग झालेलं असते की हा काय बोलणार आहे आणि हा कुठल्या लेवलला आहे. त्यामुळे पण आमच्या दृष्टीने मी काय करतो, मी कुठलाही नातेवाईक आहे त्याला 3 कॅटेगरी डिवाइड करतो. एक की लहान मूल कसं असतं ना तसा, सर माझे वडील बरे होतील ना, मी हे खाल्ल्याने होईल ना, मग त्याला फक्त पेरेंट सारखं हां हां ओके ओके होतील, काय काळजी करू नकोस. म्हणजे एखादा समजा माझ्याकडे अटॅकचा पेशंट आला, बरोबर, तर विविध प्रकारची काउन्सिलिंग असू शकते. सायंटिफिक काउन्सिलिंग काय, बाबा हे असे असे तुला रिस्क फॅक्टर्स आहेत, डायबिटीज होतं, ब्लड प्रेशर होतं, टेन्शन होतं, म्हणून याला आता हार्ट अटॅक आलाय, ती नळी बंद आहे, आपल्याला हे औषध द्यायला पाहिजे, त्याच्याने ती गुठळी विरघळेल आणि त्याला त्याचा फायदा होईल, मग आपण बघू, जीवाला धोका आहे, 2-3 दिवस बघावे लागतील. हे झालं समजून घेण्याचा प्रकार. पण ह्यांची लेवलच वेगळी असते. लक्षात का? हो ती बरं होईल का, कसं काय झालं, एखादी बायको येणार, ती चक्कर येऊन पडणार, कसं झालं, आता त्याला काय सांगणार आहे तुम्ही शास्त्र. लक्षात आलं का? मग त्याला वेगळ्या प्रकारची काउन्सिलिंग असते. एक असतो जो गुगल वाचून आलेला असतो, मग त्याला गुगलवरचेच उत्तरं द्यायला लागतात. त्यामुळे माझ्या इथे असे जे गुगलवाले येतात त्यांच्यासाठी मी फी डबल केलेली असते. हो तू माझा वेळ खातोयस ना, मी पण तुझा घेणार. लक्षात आलं का? 20% चार्जेस मोर, मग खा माझं, मी त्याच्यासाठीच बसलोय.
काही प्रॉब्लेम नाही. तर तसं असतं काही वेळेला माय वे और हायवे टाईपचे पेशंट असतात. साहेब काय नाही हो, कालपर्यंत खेळत होतं, काय सांगताय तुम्ही, अटॅक आहे ते, हे अटॅक आहे, हे करावं लागेल, नसेल जाऊ शकतो, एवढंच बोलायचं असतं. कारण जसं एखाद्या पोराला त्या सॉकेटमध्ये बोट घालायचं असते, त्याला माहित नाही त्यात काय आहे, तर त्याला दोनच आहे, कानपडात लावायचं, चल बाहेर म्हणायचं, लक्षात आलं का, नाहीतर मग तो तुम्ही गेल्यावर घालणार. तसंच ते प्रत्येक पेशंट ही सायकॉलॉजी आहे, लक्षात घ्या, इट्स अ सायकॉलॉजी. त्यामुळे त्याला त्याच्या मानसिक स्तरावर आयडेंटिफाय करून त्याला सांगायला लागतं, मगच ते त्याच्या डोक्यात जातं. तुम्ही लहान पोराला जर सगळं शास्त्र समजवत बसलं ना, त्याला ते ऐकायचंही नसतं, त्याला फक्त एवढंच ऐकायचं असतं, माझा पेशंट बरा होणार की नाही. म्हणून सगळं अर्धा तास झाल्यावर विचार, डॉक्टर साहेब ते असू द्या, पेशंट चांगला आहे ना हो. अरे मग आतापर्यंत अर्धा तास काय सांगितलं, त्याला अटॅक आलाय, सगळं आलंय. लक्षात आलं काय. त्यामुळे हे रुटीन आहे. त्यामुळे पहिल्यांदा वी हॅव टू आयडेंटिफाय द हे. सो इट्स अ टिप्स ऑफ द ट्रिक्स. पण यातनं मी 2 सल्ले देईन तुम्हाला. एक, रेग्युलर चेकअप करा, त्याला सबस्टिट्यूट नाही. जसं मी म्हटलं की आयडेंटिफिकेशनला काहीच पर्यायच नाही, कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नाही, याला डायबिटीज होऊ शकतो, याला कॅन्सर होऊ शकतो. तुम्हाला चेकअपला पर्याय नाही, 1-2 वर्षातनं करायलाच पाहिजे. दोन्ही गोष्टी करायच्या. एक की ब्लड टेस्ट आहेत त्या करायच्याच, ते काय भरपूर पॅकेजेस अवेलेबल आहेत. पण भारतातले 2 कॉमनेस्ट कारणं काय आहेत मृत्यूची आजच्या जगात. हार्ट अटॅक सगळ्यात कॉमन, त्यामुळे सरासरी आपल्याला पण ते होऊ शकतो. जर 35% लोक भारतात हृदयविकारानेच मरतायत तर ते चेक केलंच पाहिजे. म्हणून ECG, इको, TMT. सेकंड कॉमन कारण काय आजच्या जगात, कॅन्सर. मग त्याच्यासाठी ऍटलिस्ट एक एक्सरे, सोनोग्राफी, एक ऍटलिस्ट इनिशियल तर स्क्रीनिंग झालं पाहिजे. आणि मग प्रत्येक अवयवाची एक एक टेस्ट. जसं आम्ही काय केलंय, थोडं कस्टमायझेशन करून ठेवलंय आमच्या हॉस्पिटलमध्ये. एखादा येतो, साहेब मला काहीच नाही, मला चेकअप करायचं, मग बेसिक हेल्थ चेकअप. एखाद्याला डायबिटीस आहे आणि हृदयविकाराचं करायचं, मग त्याच्यासाठी. एखादा असतो, साहेब सगळं करायचंय, ये बाबा तुझ्यासाठी एक्सटेन्सिव्ह हेल्थ चेकअप, एक्झिक्युटिव्ह पॅकेज. काय शेवटी बघा, प्रत्येक माणसाला असलेलं सुद्धा दाखवायचं असतंय का नसलेलं सुद्धा दाखवायचं असतंय, नो प्रॉब्लेम, त्याला एक्सटेन्सिव्ह हेल्थ चेकअप. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर कस्टमायझेशन आहे, पण बेसिक करायला पाहिजे. त्यामुळे हा एक मुद्दा. सेकंड इज, प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे. कारण कोणीही आजार पण प्लॅन करू शकत नाही. तुम्ही घर, गाडी सगळं प्लॅन करू शकता, आजार पण नाही प्लॅन करू शकत. आणि त्यावेळेला कधी प्रॉब्लेम होईल माहीत नाही. आज समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला, तो कोणतरी मित्राबरोबर तुम्ही त्याला दवाखान्यात नेलाय, त्याच्याकडे इन्शुरन्स आहे, तुम्ही डॉक्टरला काय सांगाल, डॉक्टर साहेब सगळं करा, काय काळजीचं नाही, त्याला जे गरजेचं आहे करा, इन्शुरन्स आहे. लक्षात आलं का. इन्शुरन्स नसला की चर्चा कशा असतात मध्ये, अटॅक बिटॅक गेला बोंबलत, किती दिवस ठेवावं लागणार, खर्च किती, बरं ते योजनेत बसतंय का, नाही साहेब ते बघा साहेबांना जोडून देतो, ते योजनेत तेवढं बसवा. काय काय बसवणार आहे योजनेत, लक्षात आलं का. त्यामुळे मॅनेजमेंट टोटली डिफर्स. डॉक्टर काय करणार, तुम्ही माझ्या जागेवर असले तर काय करणार, त्याला आहे ते द्या, बघू नंतर काय करायचं, लक्षात घ्या. हा कॉमन अप्रोच आहे, त्यात डॉक्टरची चूक नाही आहे. कारण नंतर त्याचं काय होतं सगळंच आहे हो. म्हणजे तो अपरिचित नावाचा एक पिक्चर होता माहिती, त्यात विक्रमचा खूप छान ऍक्टिंग होती. म्हणजे आम्ही असं म्हणतो नेहमी, पेशंट येतो त्यावेळेला डॉक्टर साहेब काय पण करा, पेशंटला तेवढा वाचवा, काय लागायचं लागू दे, बिल बता. एवढं कसं झालं, हे कशाला लावलंय, हे काय, नाही नाही तेवढं कमी करायला लागते बघा डॉक्टर साहेब, ₹1,00,000 ना 30,000 बसवा. अरे बसवा म्हणजे काय. तर ही कॉमन सायकॉलॉजी आहे. इन्शुरन्स असल्यावर झंझटी येत नाही. पेशंटच्या नातेवाईक आणि डॉक्टरांचं एकच गोल आहे, या पेशंटला व्यवस्थित करायचं. लक्षात आलं का. बाकीच्या जोमडे नाहीच ना, पैसे वाचवा आणि हे करा, गिव्ह बेस्ट, लिव्ह इट द रेस्ट. त्यामुळे ह्या प्रत्येकाने करायला पाहिजे. तुमचे पेरेंट्स असतील, घरातले असतील, डोंट अंडर एस्टिमेट. हेल्थ इन्शुरन्स ॲडिक्वेट घ्यायचा. आणि सो दॅट इज इम्पॉर्टंट. कंपनी तुम्ही सिलेक्ट करा, पण घ्या. सो थँक्यू, मला बोलण्याबद्दल तुम्ही वेळ दिला, खूप धन्यवाद, थँक्यू. सर जेवढे सुंदर लिहितात तेवढं सुंदर ओघवतं बोलतात, हे पहिल्यांदा ऐकलं. दुसरी गोष्ट, सर एवढे सुंदर दिसतात, शिडशिडीत आहेत. सर आमचं हे संतोष पाटील चीफ रिपोर्टर आहेत, आम्ही त्याला डॉक्टर संतोष पाटील म्हणतो. ते ना दर 4-8 दिवसांनी माझं पोट बघतात आणि म्हणतात हे वाढत चाललंय.
आणि सांगतात की आता त्यांनी मला परवाच सांगितलं की वर्षात डबल झालंय म्हणे. ते मला हे सारखा गिल्ट देतं. तर त्या अर्थाने आजचं तुमचं, मी त्याला म्हणतो की मी शाकाहारी आहे, भाकरी भाजी खातो, गोड खात नाही, आणि अशा काय काय ज्या दारू पित नाही, मटण खात नाही वगैरे, तरी कसं काय. तर त्याचं म्हणणं असं आहे की तुमची झोप पुरेशी नाहीये, एका जागी सारखे बसलेले असता. मला वाटतं तुमच्या संगतीत असल्याचा तो पण हे असो, या निमित्ताने खूप चांगलं मार्गदर्शन तुमचं झालं आणि हे सर आम्हाला खूप गरजेचं आहे. याचं कारण तुम्ही जसं म्हणालात तसं हे आमचं कामच उरफाट आहे. उलटे सूर्य मावळायला लागला की आमचं काम सुरू होतं. बॉडी क्लॉकच एवढं उलटं झालंय. आणि मग तुम्ही सांगताय त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं ज्या होऊ नयेत त्या होतात. तर हे आणखी मला सरांनी सांगितलेले 2-3 मुद्दे आवडले, असे की लोकांमध्ये तुम्ही असायला पाहिजे. शरद पवार साहेबांचं, नेत्यांचं उदाहरण दिलं. आमच्याकडे जनी जनार्दन ऐसा भाव असं म्हणतात. हे सगळे, मी वारकरी आहे, ते पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, म्हणजे अभिमान नाही, दुसऱ्याविषयी द्वेष नाही, कुणाविषयी किलमिश नाही, कोणालाही चटकन माफ करून टाकावं. म्हणजे आपलं मन हेही त्याच्यातलं, हृदयाचं स्थान मन आहे असं म्हणतं, ते हेही त्याच्यातलं महत्वाचं आहे. त्याच्यामुळं एकमेकांविषयी आकस नसणं, कोणाविषयी मनात गाठ नसणं, हेही मला असं वाटतं. या गोष्टीही सरांनी जाता जाता उल्लेख केला. आणि सर पुन्हा हे सगळं आमच्यासाठी तरी मोफत आहे, आम्हाला मोफत ते पौष्टिक आहे म्हणतात. तर आरोग्य शिबिर सरांनी घेतलं, त्यावेळी आभार आम्हाला मानता आले नाही, पण या निमित्ताने तुम्ही आलात आणि हेही आम्हासाठी सगळ्यांसाठी या अत्यंत उपयुक्त अशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात, त्याबद्दल आम्ही तुमच्या ऋणात आहोत. आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर अखंड राहू देत, आमच्याशी असे जोडलेले राहा. आणि मी आता पहिल्यांदा येऊन बॉडी चेकअप वगैरे करून घेतो. तुम्ही बाकी कोणाला काही गरज असेल तर डॉक्टर आपल्याला उपलब्ध आहेत, आपण कधी जाऊ शकतो. सर आमची एक अपेक्षा आहे की हे तुम्ही लिहित राहा, याचं छान पुस्तक होऊ दे, कारण हे खूप गरजेचं आहे. एक चांगला प्रकाशक किंवा आम्ही जबाबदारी घेतो आणि एक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ दे, कारण हे हजारो लोकांपर्यंत जायला पाहिजे. ही जी लाईफस्टाईल ही जी झालेली आहे, हे नोकरीच्या निमित्ताने आहे, कारणाने झालेली आहे. तर या लोकांना ह्या प्रबोधनाच्या ज्या गोष्टी आहेत व्हायला पाहिजेत. म्हणून त्या अर्थाने आम्ही तुमचे आभारही मानतो आणि तुमच्या ऋणातही राहतो. तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला सतत होत राहू देत.